देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याची मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या वतीनं शहरातील ट्यूशन एरियात विद्यार्थ्यांसह जवाब आंदोलन करण्यात आलं असून 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ मांडणाऱ्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी मनात लाज बाळगून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। लातूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं आणि NSUIच्या वतीनं लातूर शहरामध्ये नीट परीक्षाच्या स्कॅमच्या विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन इथं होत आहे। आणि या माध्यमातून आमचा सरकारला सवाल आहे की या 23-24 लाख विद्यार्थ्यांचा काय दोष आहे? तुम्ही ज्या पद्धतीनं परीक्षा कंडक्ट करत आहात, वारंवार परीक्षेचे पेपर लीक होत आहेत, याचा म्हणजे जबाबदार कोण? या माध्यमातून सरकारला आमचा प्रश्न आहे की इतक्या पालकांचं जे रक्त आटलंय वर्षानुवर्ष यांना शिकवण्यासाठी, मुलांना ज्या शिक्षकांनी कष्ट घेतलेत, त्यांचा दोष काय? अशा परिस्थितीमध्ये जो अन्याय विद्यार्थ्यांच्या वरती होतोय, ज्या पद्धतीचं विद्यार्थ्यांचं भविष्य टांगतीला या सरकारनं लावलेलं आहे, सातत्यानं पेपर फुटून सुद्धा आतापर्यंत एकावर सुद्धा सरकारनं मागच्या काही वर्षामध्ये ऍक्शन घेतलेली नाही। एका सुद्धा दोषी व्यक्तीला आतापर्यंत सजा झालेली नाही। या गोष्टीचा जबाबदार कोण? खरंच सरकार ह्या चोरांना पाठीशी घालतंय का? हा आमचा प्रश्न आहे। या माध्यमातून सरकारने आज शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतः याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे। धन्यवाद। आज लातूरमध्ये लातूर युवक काँग्रेस आणि NSUIच्या माध्यमातून जे नीटचा पेपर लीक झाला त्या संदर्भामध्ये आज आंदोलन घेण्यात आलं। खऱ्या अर्थानं NTA ही संस्था ही सगळी परीक्षा कंडक्ट करते आणि अतिशय नॅशनल लेवलची संस्था आहे आणि ह्या कुठली परीक्षा ही कुठली कोचिंग क्लासची किंवा एखाद्या शाळेची नव्हती, ही नॅशनल लेवलची आणि प्रचंड उच्चस्तरीय परीक्षा आहे आणि त्याचा पेपर लीक होतो। लीक झाल्यानंतर कुठल्याही भारतातल्या एजन्सीला याची माहिती कळत नाही। विद्यार्थ्यांनी जेव्हा ट्विटरवरती या संदर्भामध्ये बोलायला सुरू केलं तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं। एका पेपरची किंमत 20 लाख, 25 लाख, 30 लाख अशी होती। जवळपास 22-23 लाख विद्यार्थी या सगळ्या परीक्षांना बसतात आणि जवळपास 350-400 कोटीचा खर्च या सगळ्या परीक्षांना सरकार खर्च करतं। हे सगळे तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातूनच हे सगळा खर्च होतो। मला आपल्याला सांगायचं आहे की अशा पद्धतीचं पेपर लीक होत असेल आणि 22 लाख 23 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जर खेळण्याचं काम होत असेल तर शासनाने, भारत सरकारने याबद्दल कठोर कायदा आणला पाहिजे, जेणेकरून ह्या सगळ्या रॅकेट जे आहे हे परत ह्या अशा पद्धतीची कुठली घटना होऊ नये। आपण पाहिलं असेल की गेल्या काळामध्ये देखील अशा पद्धतीचे पेपर लीक झाले आणि आज देखील पेपर लीक झाले। हे सगळे इंटरलिंक्ड रॅकेट आहेत, कारण का गेल्या वेळी सुद्धा कुठल्या पद्धतीची शिक्षा कोणाला झाली नाही, ना एन्क्वायरी ठीक झाली आणि त्यामुळे ह्या लोकांचं धाडस वाढतंय, या लोकांचं मनोबल वाढतंय आणि अशा पद्धतीची जर व्यवस्था असेल तर या देशासाठी प्रचंड धोक्याची घंटा आहे। कारण की देशाचे पंतप्रधानच त्यांच्या डिग्रीचा त्यांना पत्ता नाहीये आणि अशा पद्धतीमध्ये या देशाची शिक्षण व्यवस्था कशी असेल हे सगळं प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहत आहे आणि या सगळ्याचा आम्ही निषेध करतो। आम्ही जोपर्यंत ह्याबद्दलचा कठोर कायदा येत नाही, याची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही लढाई लढत राहू, रस्त्यावरची लढाई लढत जाऊ आणि खासदार साहेब आहेत सगळ्या संसदेमध्ये केली लढाई लढत राहू, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। आता एकतर प्रत्येक लातूरकरला या ठिकाणी धक्का बसलेला आहे। महाराष्ट्रातल्या, देशातल्या सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना धक्का बसलाय। आपल्या कष्टावर पाणी ओतलं गेलंय आणि त्याच्यात PV कुलकर्णी लातूरचा सापडलाय, अनेक ठिकाणचे अनेक सापडल्यात। ठीक आहे, ही छोटा मासा आहे। पालकांनी या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने 2 अँगलनी विचार करणं आवश्यक आहे। एक, सरकारला लाज आहे का? एवढ्या कष्टानंतर ज्यांनी नीटची तयारी केली होती त्यांचं वर्ष आणि त्यांचं आयुष्य बर्बाद व्हायची वेळ आली आहे, मग याची जबाबदारी कुणी घेतली का? अरे कपडे बदलल्याबद्दल चाकूरकरांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, काँग्रेसने घेतला होता। 2 मार्क मेडिकलचे वाढले, म्हणून निलंगेकर साहेबाचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यायची नैतिकता काँग्रेसने दाखवली होती। आज 23 लाख विद्यार्थ्यांचं देशभरातल्या वाटोळ झालंय। कोण त्याची जबाबदारी घेतली? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा आहे का बेजबाबदार पंतप्रधानांचा राजीनामा आहे?
पुन्हा लाज असेल तर पंतप्रधान आणि शिक्षण मंत्र्यांनी धर्मेंद्रनी राजीनामा दिला पाहिजे आणि पालकांनी विचार केला पाहिजे की हे काय चालू आहे, कसं काय खाजगी संस्था NTA ही परीक्षा गेल्या 10 वर्षापासून घेते, कोण यांचा कमिशन खातंय, कोण ही लुटण्यात 2-2 हजारची जी फीस आहे कोणाच्या घशात चालली आहे आणि एवढी फीस देऊन 10 वर्षात 5-5दा पेपर कसा फुटतो आणि विद्यार्थ्याचं नशीब कसं फुटतं. कित्येक घर आहेत मोठ्या लोकांची, त्याच्यातले 4-4, 5-5 पोरं ह्या नीट मार्फत फ्री सीट वर लागतात. हे मग 5-5 जण एका घरातले हुशार कसे निघले लगत, फ्री सीट वर कसे लागलेत. काही पेपर लिकेज, पेपर फोडायचं त्यांना लिंक सापडल्यामुळे ही लोक पास होलेत आणि कष्ट करणाऱ्याचे लेकरं बर्बाद होलेत. स्वतःच्या मुलाबाळाचा विचार करा भावांनो, हे देशद्रोही सरकार आहे. लातूर पॅटर्नला बदनाम करायचं नाही, या नीटच्या माध्यमातून हेही आवाहन करतो आणि या देशद्रोही सरकारला सत्तेवर हाकलणं हे प्रत्येक राष्ट्रभक्त पालकाचं कर्तव्य आहे. आपल्या लेकराचं वाटोळ केल्यावर तरी यांना शिक्षा द्या, माझी कळकळीची विनंती.